नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून बुद्धिमत्तेचे आपण कूट प्रश्न पाहणार आहोत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर मी एक प्रश्न घेतलेला आहे। 10 गुणांच्या एका परीक्षेत प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असून, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 10 मार्काची 10 गुणाची एक एग्जाम आहे, एक परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये त्या एग्जाम मध्ये प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे, 1 गुण आहे। समोर पहा 1 गुण असून उत्तर चुकले की 1 गुण, पहा विद्यार्थी मित्रांनो, उत्तर चुकले की 1 गुण कमी होतो। हे फार लक्ष देणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो। होतो सतीशचे त्या परीक्षेत 7 प्रश्न बरोबर आले तर त्याला किती गुण मिळाले, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। प्रश्न परत एकदा समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो। 10 गुणाच्या एका परीक्षेत प्रत्येक प्रश्नाला 1 गुण 1 मार्क होता, त्यानंतर असून उत्तर चुकले की 1 गुण काय होतो, कमी होतो। हे फार लक्ष देणं गरजेचं आहे। उत्तर चुकलं की 1 गुण काय होतो विद्यार्थी मित्रांनो, कमी होतो। आणि सतीश नावाचा जो मुलगा आहे त्याला त्या परीक्षेमध्ये 7 प्रश्न त्याचे काय आलेले आहेत, बरोबर आलेले आहेत, अचूक आलेले आहेत, तर त्याला किती मार्क मिळाले आहेत किंवा किती गुण मिळाले हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे। ते पण ट्रिकने आपण समजून घेणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सर्वप्रथम स्पष्टीकरण देतो। आता पहा 10 गुणाची काय आहे, एग्जाम आहे, परीक्षा आहे। आपण असं एग्जाम असं लिहून घेऊ। प्रत्येक प्रश्नाला किती मार्क आहेत, 1 मार्क, म्हणजे याचा अर्थ 10 गुणाची परीक्षा 10 मार्क, आपण असं गृहीत धरलं त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे। आता आपण काय करणार विद्यार्थी मित्रांनो, मग त्या सतीश नावाच्या मुलाचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत, 7 प्रश्न। मग आपण काय करू, लॉजिक लावू। पहा 1 2 3 4 5 6 7 असे 7 प्रश्न त्याचे काय आलेले आहेत, बरोबर आलेले आहेत। त्यानंतर 8 9 व 10 आपण असं बाजूला लिहून घेऊ का, कारण 7 प्रश्न बरोबर आलेले आहेत, याचा अर्थ 3 प्रश्न त्याचे काय झालेले आहेत, चुकलेले आहेत। आता पहा मित्रांनो, 7 प्रश्न बरोबर आले याचा अर्थ सतीशला 7 गुण मिळाले। पण विद्यार्थी मित्रांनो, इथं उत्तर संपत नाही। 7 गुण मिळाले, पण 8 नंबरचा आपण गृहीत धरत आहोत की 8 आणि 9 व 10 नंबरचे तिन्ही प्रश्न त्याचे चुकलेले आहेत, असं आपण गृहीत धरू। मात्र जर आपण तसं गृहीत धरलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 7 प्रश्न बरोबर आले, 7 मार्क मिळाले, पण 8वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो त्याचा चुकल्यामुळं मिळालेल्या 7 गुणांपैकी 1 मार्क त्याचा काय होतो, कमी होतो विद्यार्थी मित्रांनो। याचा अर्थ 7 गुण मिळाले होते, तर 8वा प्रश्न चुकल्यामुळे त्याच्याकडं आता शिल्लक किती गुण राहिले मित्रांनो, फक्त 6 गुण राहिलेले आहेत। त्यानंतर 9वा पण प्रश्न त्याचा चुकला असं आपण गृहीत धरू। मग 9व्या प्रश्नाला पण 1 मार्क, याचा अर्थ या 6 मधून परत 1 मार्क तुम्ही काय करणार, वजा करणार, लेस करणार, याचा अर्थ तुमच्याकडे फक्त 5 गुण उरत आहेत। नंतर परत पहा 10वा प्रश्न पण त्या सतीश नावाच्या मुलाचा चुकलेला आहे, तर आपण काय करणार, 5 गुण जे उरलेत त्यापैकी आपण 1 गुण त्यातला वजा करू, म्हणजेच शेवटी विद्यार्थी मित्रांनो त्या सतीशकडे 4 गुण शिल्लक राहिलेले आहेत। याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, भलेही त्या सतीशचे 7 प्रश्न बरोबर आले असतील, पण 3 प्रश्न त्याचे चुकल्यामुळे त्याच्याकडे शेवटी फक्त 4 मार्क काय आहेत, शिल्लक आहेत, 4 गुण शिल्लक राहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। यालाच बघा विद्यार्थी मित्रांनो आपण ट्रिकने सुद्धा काढू शकतो। आता ट्रिकने कसे काढणार, या ठिकाणी आपण असं समजू, पहा 10 मार्काची काय होती, परीक्षा होती, त्यापैकी 7 प्रश्न त्याचे काय आलेले आहेत, योग्य आलेले आहेत। याचा अर्थ 10 मधून तुम्ही 7 वजा करा, किती प्रश्न चुकले, 3 प्रश्न चुकले। पहा विद्यार्थी मित्रांनो, 3 प्रश्न चुकले तर प्रत्येक प्रश्नाला किती मार्क आहेत, 1 मार्क आहे। मग या
3 प्रश्नाचे 3 मार्क आणि चुकले म्हणून प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क, याचा अर्थ 3 प्रश्न चुकला म्हणून ते 3 आणि प्रश्नाचे 3, याचा अर्थ 3 आणि 3 होतात 6. म्हणून आपण या 3 ला काय करू, 2 न गुणू, म्हणजेच 3 दोन्ही 6 उत्तर येईल. आणि मित्रांनो 10 पैकी जर त्याचे 6 मार्क कमी होत असतील, किती काय होत असतील, कमी होत असतील, तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्याकडे फक्त 4 मार्क 4 गुण काय आहेत, शिल्लक आहेत, शिल्लक आहेत. म्हणून मित्रांनो सतीशने 10 गुणाची जरी परीक्षा दिली असेल आणि त्याचे 7 प्रश्न जरी बरोबर आले असतील तरी त्याला शेवटी फक्त किती मार्क मिळणार आहेत, 4च मार्क मिळणार आहेत. हे आपल्याला लक्षात घेणं फार गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि अशा पद्धतीचे प्रश्न नक्कीच परीक्षेमध्ये येतात. आणि मित्रांनो आपल्याकडे ट्रिक नसल्यामुळे आपण अशा प्रश्न एकतर सोडून देतो, अन्यथा असे प्रश्न आपण चुकवतो. पहा, आपण या प्रश्नामध्ये जरी तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले नसतील तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो समोर आपण आणखीन एक प्रश्न घेणार आहोत, त्यामध्ये तुमचे सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट क्लिअर होतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आणखीन एक प्रश्न घेतलेला आहे. प्रश्न वाचूया आपण सर्वप्रथम. परीक्षेत बरोबर उत्तरास 1 गुण मिळतो व चुकीच्या उत्तराला 1 गुण कमी होतो. अमोलने 100 गुणांच्या परीक्षेत 65 प्रश्न बरोबर सोडवले तर त्याला किती गुण मिळाले? मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न समजून घ्यायचा आहे. प्रश्नामध्ये काय सांगितलं की एखादी अमोल नावाचा एक मुलगा आहे आणि त्याची एक परीक्षा आहे, कोणती तरी एखादी XYZ परीक्षा आहे असं आपण समजूया. आणि त्या परीक्षेमध्ये एक प्रश्न बरोबर आला की त्याला 1 मार्क पडतो. त्याचप्रमाणे एक प्रश्न चुकला की त्याचा 1 मार्क काय होतो, कमी होतो. आणि 100 गुणांची परीक्षा होती म्हणजे याचा अर्थ 100 मार्काची परीक्षा होती. त्यापैकी अमोल या मुलाने 65 प्रश्न काय केले मित्रांनो, बरोबर सोडवले. मग आता आपल्याला त्या 65 प्रश्न बरोबर सोडवलेल्या अमोलला किती मार्क पडले हे आपल्याला काढायचं आहे. आता काढताना काय करणार, पहा तुम्हाला ट्रिक काय सांगितली, एकूण प्रश्न किती होते, 100 होते. त्यापैकी अमोल या व्यक्तीने किती प्रश्न सॉल्व केले, सोडवले, बरोबर सोडवले, तर 65 प्रश्न बरोबर सोडवले. याचा अर्थ 100 मधून तुम्ही 65 वजा करा तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे राहतात 35. किती राहतील, 35. पहा त्यानंतर मग काय राहणार, तुम्ही पाहू शकता 35 उरले. याचा अर्थ तुम्ही आणखीन व्यवस्थित लक्ष द्या, 100 प्रश्नाची परीक्षा होती, त्यापैकी 65 प्रश्न त्याचे बरोबर आले. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो 35 प्रश्न त्याचे काय झाले, चुकले. विद्यार्थी मित्रांनो 35 प्रश्न चुकलेले आहेत. आता पहा तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, 35 प्रश्न चुकले याचा अर्थ प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क, याचा अर्थ 35 प्रश्नाचे 35 मार्क व चुकलेला 1 मार्क. म्हणून या 35 ला आपण 2 ने गुणू, याचा अर्थ 35 दोन्ही होतात विद्यार्थी मित्रांनो 70. किती, 70 मार्क, 70 गुण त्याला काय केले, कमी मिळाले, कमी झाले. त्याचे 100 प्रश्न होते, 100 मधून मित्रांनो 70 गुण जर त्याचे कमी होत असेल तर तुम्हाला सहजरित्या तुम्ही वजाबाकी करून काढू शकता. 100 मधून 70 गुण कमी झाले तर मित्रांनो फक्त 30 गुण मिळाले. किती मिळाले, फक्त 30 गुण मिळालेले आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भलेही विद्यार्थी मित्रांनो त्या अमोलने 65 प्रश्न जरी बरोबर सोडवले असतील तरीही त्याला गुण किती मिळालेले आहेत, तर शेवटी फक्त 30 गुण त्याला मिळालेले आहेत. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण आणखीन एक प्रश्न घेणार आहोत जेणेकरून तुमचा कन्सेप्ट अगदी चांगल्या पद्धतीनं चांगल्या रीतीनं सॉल्व्ह झाला पाहिजे, तुम्हाला कुठेही अडचण आली नाही पाहिजे. त्यानंतर पहा मित्रांनो, आपण आणखीन एक प्रश्न घेतलेला आहे.
नेमबाजीच्या एका स्पर्धेत अचूक नेमाला 1 गुण व नेम चुकल्यास 2 गुण कमी होतात. आता या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडा प्रश्न चेंज केलेला आहे. काय केला? नेमबाजीची एक स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये एखादा नेम जर आपला योग्य लागला, बरोबर लागला, अचूक लागला तर आपल्याला 1 मार्क 1 गुण आपल्याला मिळतो. आणि त्याचप्रमाणे जर आपला एक नेम चुकला तर आपले विद्यार्थी मित्रांनो 2 मार्क काय होतात? कमी होतात, घटतात, निघून जातात असं आपण या ठिकाणी म्हणू. आणि कमी होतात. संदीपने 50 वेळा 50 वेळा नेम धरला तेव्हा त्याला 20 गुण मिळाले. किती वेळा नेम धरला? म्हणजे नेम किती वेळा धरला? 50 वेळा धरलेला आहे. आणि 50 वेळा धरल्यावर त्याला फक्त किती गुण मिळाले? 20 गुण मिळाले. तर त्याचे या ठिकाणी तिचे झालं विद्यार्थी मित्रांनो, त्याचे किती नेम अचूक आले हे आपल्याला काढायचं आहे. आता पहा आपण काय करणार आहोत. पहा, संदीप नावाचा मुलगा किती वेळा नेम धरला? 50 वेळा नेम धरला. 50 वेळा नेम धरल्यावर त्याचे किती गुण, म्हणजेच त्याला किती गुण मिळाले? 20 गुण मिळाले. याचा अर्थ आपण 50 मधून 20 काय करणार आहोत? वजा करणार आहोत, लेस करणार आहोत. मग उत्तर आपल्याकडे किती येते? 30. याचा अर्थ 30 गुण त्याला काय झालेले आहेत किंवा मग कमी मिळालेले आहेत. आपण असं धरू, काय झालं? कमी झालं. आता मित्रांनो, आता तुम्ही जर पाहिलं तर पहा, आता 30 गुण कमी मिळाले तर तुम्हाला माहित आहे की आपला नेम जर बरोबर आला तर 1 मार्क पडतो. नेम चुकला तर 2 मार्क कमी होतात. याचा अर्थ 2 + 1 मार्क किती आहेत? 3. म्हणून जर आपण या 30 ला 3 न भागलो तर विद्यार्थी मित्रांनो 3 × 30 आपल्याकडे उत्तर येणार आहे 10. हे 10 काय आहे तर तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 10 त्याचे नियम आहेत. नियम चुकलेले नियम आहेत. किती नियम चुकले? त्याचे 10 नियम चुकले. म्हणजे याचा अर्थ पहा विद्यार्थी मित्रांनो, 10 नियम चुकले. एकूण नियम किती होते? 50 होते. त्यापैकी 10 नियम काय झाले? चुकले. म्हणजे 50 मधून जर तुम्ही 10 काढलात तर उरते 40. आणि विद्यार्थी मित्रांनो 40 नियम त्याचे काय आलेले आहेत? अचूक आलेले आहेत. काय आलेले आहेत? अचूक आलेले आहेत, बरोबर आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ संदीप नावाच्या मुलाचे किती नेम अचूक आले, किती नेम बरोबर आले तर 40 नेम अचूक आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण या प्रश्नांना सॉल्व्ह करतो. मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे बुद्धिमत्तेमध्ये नक्कीच अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आणि तुम्ही अशा सोप्या ट्रिकचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त या ट्रिकचा जर वापर केला तर नक्कीच तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.